नमस्कार, मी डॉक्टर ऋतू लोखंडे मॅट्रिक्स इमेजिंग सेंटर पिंपळे गुरव येथे कार्यरत आहे। आज मी तुमच्याशी संबंध साधतीये कारण डेंग्यूच्या खूप आपल्या इथे साथ वाढलेली आहे। इंडियन मेडिकल स्टुडंट पिंपरी चिंचवड ब्रांच आणि पीसीएमसीचा एक जॉईंट अभियान आहे, डेंग्यू मुक्त पीसीएमसी अभियान म्हणजे बीट द डेंग्यू कॅम्पेन। यासाठी आपल्याला आठवड्यातून फक्त एक दिवस एक तास डेंग्यू मुक्त पीसीएमसी मोहिमेला दिवसात आणि मी देणारे आणि मला पूर्ण खात्री आहे तुम्ही पण सगळेजण ह्याच्यामध्ये हातभार लावणार आणि पीसीएमसीला या डेंग्यू पासून मुक्त करावे। तर दर रविवारी सकाळी 9 ते 10 या वेळेत स्वतःचे घर व परिसरातील डास उत्पन्नाची स्थाने नष्ट करून डेंग्यू मुक्त पीसीएमसीची मोहिमेला आपण साथ द्यावी। मला सर्व नागरिकांना आव्हान आहे की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही पीसीएमसीला साथ द्यावा, कारण हे फक्त पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनची नव्हे तर तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे की डेंग्यू मुक्त पीसीएमसी करावा। यावर्षी खूपच जास्त डेंग्यूच्या साथ आहे, त्यामुळे हे अभियान कॉर्पोरेशन करून राबवण्यात आलेली आहे। लक्षात घ्या, डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती ही स्वच्छ आणि साठलेल्या पाण्यातच होते। घरातील फुलदाण्या, कूलर, फ्रीज मधील पाणी दर आठवड्याला किमान एकदा तरी रिकामे करावे। अंगण, बाल्कनी किंवा छतावरील असलेला भंगार किंवा निरुपयोगी वस्तूंचा साठ्यांचा विल्हेवाट लावा। ते कुठेही साठवून ठेवू नका। हे आपण 6 महिने जर वस्तू एखादी वापरली नाहीये ते आपण त्या आयुष्यात कधी वापरणार नाही, तर कृपया करून त्याचा तुम्ही विल्हेवाट लावा। डासोत्पत्ती होईल अशा प्रकारे कचरा साठवू नये। आपल्या जागेमधील पाण्याची डब्बी असतील आणि आजूबाजूला पाणी जात असेल तर त्या पाण्याला वाहते करून घ्यावे। घरातील पाणी साठवण्याची सर्व भांडी झाकून ठेवावीत आणि मोठ्या टाक्या जर असतील तर त्यांचे झाकणं घट्ट नीट बंद करून घ्यावे। शौचालय वा ड्रेनेजच्या वेंट पाईपला जाळ्या बसवावेत जेणेकरून त्याच्यामध्ये डासांची उत्पत्तीला थोडासा तरी विराम लागेल। घरात आणि कामाच्या ठिकाणी शरीर पूर्णपणे झाकून राहील अशा प्रकारचे कपडे वापरावे जेणेकरून जरी आपल्याला डेंग्यूचे डासांची हे बाईट झाली तरी आपलं संरक्षण करता येईल। डासांपासून व्यक्तिगत सुरक्षिततेसाठी डास प्रतिरोधक क्रीम आणि झोपताना मच्छरदाणीचा वापर केला तर अतिउत्तम। आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा। डासांचा घरात प्रवास रोखण्यासाठी आणि खिडक्यांना जाळ्या बसवून घ्या जेणेकरून डास आत येणारच नाही। आणि जरी आपल्याला डासांनी चावला तरी जर आपल्याला तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, सांधेदुखी, अंगावर पुरळ, उलट्या, डोळ्याचे खाली दुखते आणि असले काही लक्षण आढळल्यास तर कृपया तत्काळ तज्ञांची सल्ला घ्या, घरी बसू नका। डेंग्यू आजाराची तपासणी आणि उपचार मनपाच्या सर्व रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे, त्याचा फायदा घ्या। तुम्हाला जर असा काही लक्षणं आढळले तर कृपया कॉर्पोरेशनचे कुठल्याही दवाखान्यात जा, तिकडे सगळी सोयी सुविधा उपलब्ध आहे तुमच्यासाठी। दर रविवार एक दिवस एक तास प्रत्येक व्यक्तीने जर जबाबदारी घेतली तर आपला आजूबाजूला घरातील व घरच्या परिसरातील डासोत्पत्तीचे स्थान नष्ट करूया। आठवड्यातून एक दिवस एक तास डेंग्यू मुक्त पीसीएमसीची मोहिमेला दिवसात मी करणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे तुम्ही पण प्रत्येक जण जबाबदार बनणार आणि आपल्या ह्या अभियानाला तुमचा हातभार लागेल अशी मी अपेक्षा करते। बीट द डेंग्यू कॅम्पेन। थँक्यू।